संपूर्ण महाराष्ट्रात आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंबाजोगाईचं जाळं विस्तारलं आहे. ग्रामीण महाराष्ट्राला आर्थिक चालना देण्यासाठी आणि ग्रामीण माणसाला स्वयंभू बनवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आधार मल्टीस्टेट सोसायटी ही मर्यादित न राहता अमर्याद बनली आहे. संस्थेचा वेल आज आकाशाला गवसणी घालत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचा व्यापक दृष्टिकोन आणि त्यांच्यातील उत्तम संघटक आहे. ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचा आज रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी अभिष्ट चिंतन सोहळा आधार मल्टीस्टेटच्या अजिंठा हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ तथा सेवानिवृत्त न्यायमूर्ती ॲडव्होकेट बाबूराव तिडके हे होते, तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती ॲडव्होकेट सुनील सौंदरमल, सौ रंजनाताई सुनील सौंदरमल व प्रसिद्ध गायक सुभाष शेठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. पहिल्यांदा मेणबत्ती पेटवण्यात आली आणि त्यानंतर केक कापण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, प्राध्यापक डी.जी. धाकडे व इतर मान्यवर उपस्थित होते. केक कापल्यानंतर उपस्थितांनी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचा सत्कार करून अभिष्ट चिंतन केले आणि शुभेच्छा दिल्या. अंबासाखरचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गीते यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शिवाजीराव गोरे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. त्यानंतर प्राध्यापक डी.जी. धाकडे, डॉक्टर राहुल धाकडे व डॉक्टर सौ राजश्री राहुल धाकडे यांनी सत्कार केला. त्यानंतर सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी सत्कार करून ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अक्षय शिरसट यांच्यासह अंबाजोगाई शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. प्रारंभी आधार मल्टीस्टेटच्या कर्मचारी व अधिकारी यांनी एकत्र येऊन सप्टेंबर ते ऑक्टोबर या 1 महिन्याच्या कालावधीत 3,27,00,000 रुपयांच्या ठेवी जमा करून ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांना वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखी भेट दिली. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी महागायक सुभाष शेठ व मयुरी मजगे यांच्या स्वररत्न ग्रुपच्या वतीनं सुमधुर गीतं सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कुमार राऊत यांनी केलं. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. म्हणजे अर्धशतक पूर्ण केलंय. आणि खरं म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे अशा प्रकारची संस्था उभा करणं सुद्धा जोक नाही. कारण बरीच लोक अशा काही समजा यशाला गवसणी घालण्याकरता आयुष्य वेचतात, पण त्यांना ते शक्य होत नाही. पण सहज गती आधी लीलया ही अचिव्हमेंट सौंदरमलजींनी सुनीलनं ही अचीव केली. आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांना त्यांच्या रोजगार उपलब्ध करून दिला. 100% अशा कर्मचाऱ्यामुळं मला वाटतं किंवा आपल्या बँकेची उन्नती. कारण इतकी चिकाटी डिपॉझिट गोळा करायला आहे, कर्ज वसुली करायला किती अशी म्हणजे कल्पना केली होती. आता अशा प्रकारचं काम या बँकेच्या मार्फत आपण करताय. खरं म्हणजे एक बँक उभा करणं फार अवघड गोष्ट आहे. एवढं असताना सुद्धा एक उत्कृष्ट आणि यशस्वी संस्था उभा केली, त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियातर्फे
आणि माझ्यातर्फे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. आधार मल्टीस्टेटच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही किंवा जी माणसं बँकेपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा ज्या माणसांना बँक मदत करू शकत नाही त्या ठिकाणी वशिला लागतो, राजकीय राजाश्रय लागतो. अशा ठिकाणी त्या गोरगरिबांचा निभाव लागत नाही. अशा सामान्य माणसासाठी आधार मल्टीस्टेट या ठिकाणी छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी काम करते आहे. याच्याबद्दल नक्कीच मला अभिमान वाटतोय, कारण अंबाजोगाई शहरामध्ये अनेक बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी आणि त्याला अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सौंदरमल साहेब आणि तसंच त्यांच्या सोबत आदरणीय प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर, विजय धाकडे सर आणि सर्व राऊत साहेब या सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. मल्टीस्टेट बँक इथं आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये स्थापन करून आपल्या अंबाजोगाई शहरातील लोकांना एक म्हणजे पैसे जमा करण्याची किंवा आपल्या नंतरच्या कालावधीमध्ये जी काही संचय करण्याची जी काही सवय लावलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपणाला या बँकेमार्फत जे काही सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यांनी जे काही आणखी सामाजिक कार्य करतात अशीच त्यांची भरभराटी म्हणजे आपण आताच सांगितलेले आहे की त्या बँकेसाठी त्यांची भरभराटी व्हावी, तशी मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आपल्या सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी थोडे दिवस झाले सरांच्या संपर्कामध्ये आले, पण इथे प्रत्येक महिलेचा इथं सन्मान केला जातो आणि सगळं जे महिला वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग आहे तर त्यांचं खूप इथं कौतुक करू इच्छिते की ते नेहमी माझ्या अकॅडमीमध्ये येऊन प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या बचतीच्या योजना सांगत असतात. त्यामुळे त्या महिलांना खूप चांगला लाभ होतो आणि ह्या बँकेला मी अजून शुभेच्छा देते की तुमची प्रगती आणखी जास्त हो. धन्यवाद. विनंती करतो तुमचा अध्यक्षीय सभापती अध्यक्षीय सभापती आणि संदर्भ साहेब आमचे मित्र आणि कार्यक्रमाला आणणारे सुभाषराव शेठ साहेब, सुंदरमल साहेब यांचे गाव गावदारा, माझं गाव भोगरवाडी, दोघांच्या मध्ये फक्त एक डोंगर आहे. आम्ही दोघं शुभभाऊ आहोत आणि लहानपणापासून त्यांच्या लहानपणापासून अगदी वयाने जास्त आहे आम्ही दोघं दोस्त आहोत. यांचं काम मी नेहमी सतत पाहिलं आणि मला सुद्धा त्यांच्यापासून वेगवेगळी प्रेरणा मिळाली. हे माणसं करतात, कामाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. जी माणसं आळशी असतात, जी माणसं कामचुकार असतात, त्यांच्याकडून कामाची अपेक्षा नसते आणि काम कमी होतं. ज्या माणसांच्या अंगामध्ये पाणी असतं, कार्यक्षमता असते आणि आपल्या कामाची इमानदारीने ते राहतात, ती माणसं पुढे जातात. या क्षणी मी एवढंच सांगेन की सौंदरमल साहेब हे आताच्या सांगितलेल्या झाडखोड्याच्या गोष्टीप्रमाणे जे त्यांच्या कामाला धार असते, त्यांचं काम हे वेगळ्या पद्धतीचं असतं इतरांपेक्षा आणि म्हणून त्यांची एवढी मोठी भरभरा. अंबाजोगाई स्थायिक झाले. मलाही मोह झाला की अंबाजोगाईत असं काय आहे आणि खरोखर इथं आल्याच्या नंतर हे जे प्रेम, अंबाजोगाईकरांची दृष्टी आणि अंबाजोगाईकरांचा विकासासाठी असलेला जे दृष्टिकोन आहे तर तो खरोखर राज्याला, आपल्या देशाला वाखाणण्यासारखा आहे. असं म्हणतात की अंबाजोगाई हे खरं म्हणजे मराठवाड्याचं पुणे आहे आणि मी तर आबा पुण्यामध्ये 12 वर्ष झाली आपली शाखा आहे आणि सगळ्यात नंबर 1 शाखा चालते. 12 वर्षापासून पुण्यामध्ये टिकून राहणं हे ज्यांनी शाखा चालवतात, बँका चालवतात त्यांना जाऊन विचारा. इट इज अ इम्पॉसिबल गोष्ट आहे, पण मला पुणेकरांनी सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुण्याने स्वीकारलं, अंबाजोगाईने स्वीकारलं. आता मी लातूरकडे प्रयत्न करतोय. लातूरसाठी सुद्धा नक्कीच तुमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा सोबत राहतील अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत लाभत झालेलं थांबतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्व साहेब ज्यांचा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले जेवण मिळणार. कारण वाढदिवस साजरा करायला हे उभा करणं फारच अवघड आहे आणि यात तुम्ही स्वतः आले आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास 3.5
कदाचित पुढच्या वर्षी आपण हा पुरस्कार त्यांना द्यायला काही हरकत नाही, कारण एवढं धाडस ते आहे. आणि त्यामुळं तरीही आपली मैत्री आणि आपली रजा घ्या. धन्यवाद सर. सामाजिक पद्धतीतील आणि संदर्भात सर आमचे मित्र आणि कार्यक्रमाला आणणारे सुभाषराव शेठ साहेब सर्व जे मान्यवर आहेत त्यांची भोजन व्यवस्था आहे. फोटो भी काढा.